आणि मुंबईनंतर आपण जाऊयात रत्नागिरी जिल्ह्यात, कारण तिथे 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे काजळी, वशिष्ठी आणि जगबुडी नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। गेल्या 24 तासात सरासरी 99.71 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। दापोलीत सर्वाधिक म्हणजेच 133 मिलीमीटर पाऊस पडलाय। दरम्यान हवामान खात्याने पुढील 3 दिवस रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। आपण थेट जाऊयात रत्नागिरीत, तिथे आपले प्रतिनिधी अमोल कले उपस्थित आहेत। त्यांच्याकडून आपण तिथल्या परिस्थितीचा आढावा घेऊया। काल दिवसभर हा पाऊस कोसळत होता। अक्षरशः मुसळधार पाऊस आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोसळला। यामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या नद्या ज्या आहेत त्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये जी आहे कमालीची वाढ झालेली आहे। काल दिवसभर पाऊस कोसळल्यानं जवळपास जिल्ह्याचा जर विचार केला जिल्ह्यामध्ये 24 तासामध्ये 99.71 मिलीमीटर इतक्या सरासरी पावसाची नोंद झालेली आहे। त्यामुळे सर्वाधिक पाऊस हा दापोलीमध्ये पडलेला आहे। दापोलीमध्ये जवळपास 133 मिलीमीटर इतका पाऊस कोसळला आहे। तर त्या खालोखाल मंडणगड, खेड आणि रत्नागिरी या तालुक्यामध्ये 100 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झालेली आहे। तर गुहागर आणि लांजामध्ये 90 मिलीमीटर इतका पाऊस जो कोसळलेला आहे। काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतल्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये जी आहे ती कमालीची वाढ झालेली आहे। मग साधवी नदी असेल, वाशिष्ठी नदी असेल, जगबुडी नदी असेल किंवा कोदावली नदी असेल, या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झालेली आहे। अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी।